बाळापूर तालुक्यात महसूल पंधरवडा अंतर्गत महसूल विभागाचे विविध उपक्रम. मांडवा शिवारात वृक्ष लागवड. बाळापूर शासनाच्या महसूल पंधरवडा अंतर्गत दिनांक 1 ऑगस्टपासून दिनांक 15 ऑगस्टपर्यंत विविध उपक्रमाचे आयोजन केले जात असून शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वांना व्हावी, याचप्रमाणे योजनेनिहाय सर्वांना त्याचा लाभ मिळावा या उद्देशाने शासनाने दिलेल्या निर्देशानुसार बाळापूर महसूल विभागामार्फत तहसीलदार वैभव फडतारे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पंधरवडा हा उपक्रम राबवला जात आहे, ज्यामध्ये शासकीय जागेवर सन 2011 पूर्वीचा रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबांना सदर अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याबाबत कार्यक्रम. पाणंद शिवरस्त्याची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे. छत्रपती शिवाजी महाराजत्व अभियान प्रत्येक मंडळनिहाय राबवणे. विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे. शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे निष्कासित करणे व त्या अतिक्रमणामुक्त करणे, तसेच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत शासन धोरणानुसार निर्णय घेणे व एमसँड धोरणाची अंमलबजावणी करणे व नवीन मानक कार्यप्रणालीप्रमाणे धोरण पूर्णत्वास नेणे आणि त्यानंतर महसूल सप्ताहाची सांगता समारंभ असे विविध उपक्रम राबवले जात असून दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बाळापूर तालुक्यातील बाळापूर, वाडेगाव, पारस, व्याळा, हातरून, निंबा, उरळ या 7ही मंडळात प्रत्येकी 50 अशा प्रकारे 350 झाडांची लागवड महसूल मंडळाच्या कर्मचाऱ्यांसह कृषी विभागाचे कर्मचारी यांनी केली. या अंतर्गत बाळापूर मंडळातील मांडवा शेत शिवारात देखील सकाळी 50 वृक्षांची वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी लागवड करताना बाळापूर तालुका पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष दीपक रोंदडे, मांडवा बुद्रुकचे सरपंच भाऊराव हिवराडे, गोपाळ राऊत, चंदन सिरसाट, दामोदर ढाकरे, भूमी अभिलेखचे उपाध्यक्षीय धनंजय सोळंके, शिरेस्तेदार सौ मीनाताई हडणे, मांडवा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक प्रल्हादराव शेजूळ यासह महसूल विभागाचे सुनील घाटोळ, तलाठी भानुदास मस्के, तलाठी स्वाती तायडे, संजय ताठोळ, महसूल सेवक मोहन फुरुंगे, शाळेची विद्यार्थिनी कुमारी दर्शिका रोंदडे तसेच इतर महसूल कर्मचारी, भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी तसेच शेतकऱ्यांची उपस्थिती होती. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.